ज्वारीच्या पिठापासून आणि गूळ घालून आज आपण येथे शेंगदाण्याच्या चवीने भरपूर असे हे ज्वारीचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी येथे मी एक पळी तेल या कढईत घालून घेतल्यानंतर यामध्ये 2 वाटी भरून ज्वारीचं पीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे। हे ज्वारीचं पीठ आपल्याला येथे 10 ते 15 मिनिटे स्लो गॅसवर छान असं त्याच्यातून खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता ही प्रोसेस करताना आपल्याला यामध्ये अजून एक पळी एवढं तेल सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे तेल या मिश्रणामध्ये छान मिक्स सुद्धा करून घ्यायचं आहे। जेव्हा या पिठाचा कलर थोडासा बदलला जातो आणि त्याच्यातून खमंग वास सुटायला लागतो तेव्हा आपल्याला हे पीठ मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहे। 2 ते 4 जणांना पुरतील एवढे लाडू आज आपण इथे बनवणार आहोत। तसेच येथे मी 1 वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे। ज्या वाटीने येथे ज्वारीचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने येथे मी 1 वाटीभर शेंगदाणे घेऊन स्लो गॅसवर छान त्यांना येथे भाजून घेत आहे। हे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्यांचे टरकाले सहज बोटावर चुरगळताच निघून येतात। हे शेंगदाणे भाजून झाल्यावर आपल्याला त्यांना येथे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। शेंगदाणे थंड झाल्यावर त्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊन छान असं खडबडीत दळून घ्यायचं आहे। येथे शेंगदाणे छान खडबडीत दळून झालेले आहेत। कढईमध्ये येथे मी स्लो गॅस करून घेऊन 1/2 वाटी एवढं गूळ यामध्ये घालून घेत आहे। हा गूळ आपल्याला छान असा विरघळून घ्यायचा आहे। दोन ते 4 मिनिटाच्या आत आपल्या इथे हा गूळ छान असा विरघळला जातो। गूळ छान किसणीने किसून घेतल्यामुळे तो इथे छान विरघळला सुद्धा गेलेला आहे। तसेच या ज्वारीच्या पिठामध्ये येथे मी खडबडीत दळलेले शेंगदाणे सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि यामध्ये जो गूळ आपण येथे विरघळवला होता तो सुद्धा यात पाक न बनवता घालून घेतलेला आहे। आता तुम्हाला गॅस स्लो करून घेऊन या गुळातच हे ज्वारीचं आणि शेंगदाण्याचं मिक्सचर घालून घेऊन तुम्ही छान त्याला हलवून एकजीव करून घेऊ शकता। पण मी येथे विरघळलेला गूळ या पिठामध्ये घालून घेऊन त्याला छान कलथ्याच्या साहाय्याने हलवून घेतल्यानंतर येथे तो थोडासा थंड झाल्यावर हाताने त्याला छान एकजीव करून घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि ही प्रोसेस करताना येथे मी 2 पळी तेल सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यामुळे आपलं जे हे मिक्सचर आहे ते छान एकजीव होण्यास मदत होते। तसेच येथे मी हे मिक्सचर थोडंसं थंड झाल्यामुळे मी त्याला परत कढईत घालून घेऊन छान असं 2 ते 3 मिनिटं छान त्याला इथे गरम करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला इथे हे लाडू बांधता येतील। दोन्ही हातावर तेल छान चोळून घेतल्यानंतर येथे मी हे लाडू बांधून घेण्यास सुरुवात केलेली आहे। अशा प्रकारे आपले इथे ज्वारीच्या पिठापासून
आणि गूळ घालून शेंगदाण्याच्या चवीने भरपूर असे हे ज्वारीच्या पिठापासूनचे लाडू बनून तयार झालेले आहे. हे लाडू लगेचच येथे तुटला सुद्धा गेलेला आहे. त्यामुळे आपले लाडू छान खुसखुशीत बनून तयार सुद्धा झालेले आहे. लहान मुलं सुद्धा आवडीने खातील असे पौष्टिक लाडू बनून आपले इथे तयार झालेले आहेत. नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.